लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वंचितचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारार्थ नाशिक रोडमध्ये प्रचार रॅली, गुलाबवाडी मालधक्का रोड देवळाली गाव मधून रॅलीचं आयोजन। नाशिकमध्ये महाआघाडी, महायुती व अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या प्रचाराचा जोर सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील कुठेही मागे नसल्याचं चित्र नाशिकमध्ये सर्वत्र पाहायला मिळत आहे। आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांनी देवळाली गाव, मालधक्का रोड, रमाबाई आंबेडकर नगर, सोमवार बाजार या भागामध्ये प्रचार रॅली काढत रहिवाशांशी संवाद साधला। यावेळी वंचित बहुजन आघाडी उमेदवार करण पंढरीनाथ गायकर यांची प्रचार फेरी देवळाली गाव, मालधक्का रोड, गुलाबवाडी, देवळाली गाव, भाजी बाजार, महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी प्रचार फेरी संपन्न झाली। या प्रचार फेरी दरम्यान ठिकठिकाणी करण गायकर यांचे पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी नीता सोनकांबळे यांनी करण गायकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। स्थानिक कार्यकर्ते भीमचंद चंद्रमोरे यांच्या निवासस्थानी बुद्ध विहारात तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। तसेच उमेदवार करण गायकर व जिल्हा अध्यक्ष पवन पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन भीमचंद रूपचंद चंद्रमोरे यांनी स्वागत केलं। त्याचप्रमाणे मालधक्का रोड येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास उमेदवार श्री करण गायकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। या ठिकाणी करण गायकर यांनी संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही टिकून राहण्याकरिता निवडणुकीत मला निवडून आणा व आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी मला संसदेत पाठवा। माननीय प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करा। माझी निशाणी गॅस सिलेंडर असून 20 तारखेला मतदान करा, असे आवाहन जनतेला केलं। यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष पवन पवार, अरुण शेजवळ, विश्वनाथ भालेराव, जिल्हा नेते भीमचंद चंद्रमोरे, लीनाताई खरे, संतोष वाघ, अर्जुन पगारे, बाळासाहेब पगारे, महिर गजबे, अमोल घोडे, देवीदास घायवटे, मोहन भालेराव, मुन्ना शेख, सुरेश पारखे, रवी मोकळ, सावदास भालेराव, छावा संघटनेचे विजय वाहुळ, शिवा तेलंग, सुरेखा लोखडे, छाया गांगुर्डे, कोमल दोंदे आदी वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अमोल घोडे यांच्याशी रिपब्लिकन वार्ताचे संपादक अनिल आठवले यांनी साधलेला संवाद आपण पाहूया। सूर्याचे किरण हाती आम्ही बाबासाहेबांचे साथी, सूर्याचे किरण हाती आम्ही छत्रपतींचे साथी, सूर्याचे किरण हाती आम्ही बाळासाहेबांचे साथी, मग मरणाची काय बात, सलाम जिंदाबाद, दोस्ती जिंदाबाद, साथी क्रांती जिंदाबाद, दोस्ती जिंदाबाद, साथी क्रांती जिंदाबाद। फुटफोट बँक आहे, पण तुम्हाला सगळ्यांना भेटणं सुद्धा माझा क्रमप्राप्त आहे। तुम्हालाही कळायला पाहिजे हा बाबा काळा आहे का, गोरा आहे का, निळा आहे का, पिवळा आहे का, जांभळा आहे, हा दिसला तरी पाहिजे, याला बोलता येतं का नाही, याला नीट चालता येतं का नाही, याचं विजन काय आहे एक लक्षात घ्या। मी स्मार्ट सिटीला सगळ्यात पहिला सांगितलं, जर हे शहर स्मार्ट सिटी करायचं असेल तर झोपडपट्टी स्मार्ट झाली पाहिजे, तरच शहर स्मार्ट होतं। त्या कॉलेज रोडचे रस्ते स्मार्ट करून काय उपयोग आहे? अरे आमच्या सारख्यांचे जे प्रश्न आहेत, आम्हाला पाणी वेळेत मिळालं पाहिजे, आम्हाला लाईट मिळाली पाहिजे, आमच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी चांगल्या शाळा उभ्या राहिल्या पाहिजे, याच्यासाठी मी कटिबद्ध आहे। हे तुम्ही सगळं कराल एवढी विनंती करतो। म्हणून एकदा आपले आशीर्वाद देऊन आपल्या प्रचाराला मला रजा द्या। तिकडे जाई फुटफोट बँक आहे, पण तुम्हाला सगळ्यांना भेटणं सुद्धा माझा क्रमप्राप्त आहे। तुम्हालाही कळायला पाहिजे हा बाबा काळा आहे का, गोरा आहे का, निळा आहे का, पिवळा आहे का, जांभळा आहे, हा दिसला तरी पाहिजे, याला बोलता येतं का नाही, याला नीट चालता येतं का नाही, याचं विजन काय आहे एक लक्षात घ्या। मी स्मार्ट सिटीला सगळ्यात पहिला सांगितलं, जर हे शहर स्मार्ट सिटी करायचं असेल तर झोपडपट्टी स्मार्ट झाली पाहिजे, तरच शहर स्मार्ट होतं। त्या कॉलेज रोडचे रस्ते स्मार्ट करून काय उपयोग आहे? अरे आमच्या सारख्यांचे जे प्रश्न आहेत, आम्हाला पाणी वेळेत मिळालं पाहिजे, आम्हाला लाईट मिळाली पाहिजे, आमच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी चांगल्या शाळा उभ्या राहिल्या पाहिजे, याच्यासाठी मी कटिबद्ध आहे। हे तुम्ही सगळं कराल एवढी विनंती करतो। म्हणून एकदा आपले आशीर्वाद देऊन नाशिक शहरामध्ये महायुती आणि महाआघाडीचा प्रचाराचा धुराळा उडाला असताना या ठिकाणी वंचितही पुढे कमी दिसताना आपल्याला आढळत नाही।
वंचितच्या उमेदवारांनी घरोघरी डोर टू डोर जाऊन प्रचाराचा धडाका लावण्याचे चित्र नाशिक शहरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। त्यामध्ये नाशिक शहराचे बाजार असतील, नाशिक शहराच्या छोटे किराणा दुकान असतील, छोटे व्यावसायिक दुकान असतील, या ठिकाणी हा उमेदवार स्वतः पायाला भिंगरी लावून या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतंय। अशातच आज नाशिक रोडच्या गुलाबवाडी असेल, रमाबाई आंबेडकर नगर असेल, सोमवार बाजार असेल, भगूरचा जो रोड परिसर असेल, या भागामध्ये त्यांनी प्रचार रॅली करून आपलं मत या ठिकाणी नागरिकांसमोर मांडलेलं आहे आणि मतदानासाठी आपण स्वतःला मतदान करावं यासाठी आवाहन केलेलं आहे। त्यांच्याबरोबर जिल्हाध्यक्ष पवन पवार आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या रॅलीमध्ये आज प्रामुख्याने पाहायला मिळाले। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे शहराचे पदाधिकारी अमोल घोडे आहेत, यांच्याबरोबर आपण या प्रचार रॅलीच्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि कशा पद्धतीचा हा प्रचार चालू आहे, कशा पद्धतीची वंचितची यंत्रणा चालू आहे, कशा पद्धतीने वंचितचं काम चालू आहे, या संदर्भात आपल्याला अधिक माहिती हे अमोल घोडे देत आहे। तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया। नमस्कार, आजची प्रचार रॅली झालेली आहे या आपल्या गुलाबवाडी आणि मालधक्का रोड या परिसरामध्ये आज पवन भाऊसह करण गायकर जे असतील आपले उमेदवार त्यांच्या समवेत आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचार रॅली काढली। या प्रचार रॅलीचा उद्देश आणि हेतू काय होता आणि कशा पद्धतीचं नियोजन होतं याबद्दल माहिती द्या। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार रॅलीचा आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही पूर्णपणे या प्रचार रॅलीचं नियोजन केलं होतं। आजच्या प्रचार रॅलीचा जो भाग होता मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर व मागील वक्ती परिसर, देवळाली गाव राजवाडा व देवळाली गाव सोमवार बाजारपेठ, तसेच या ठिकाणी देवळाली गावातील अनेक छोटे मोठ्या जे दंगर गल्ली आहे, केली गल्ली आहे, मुलावाडा आहे व त्याच पलीकडे आपला ती धनगर गल्लीचा मागील परिसर आमचा गांधीधाम परिसर आहे। तर अशा मोठ्या प्रमाणावरती विस्तारलेला हा परिसर आहे। तर त्या परिसरामध्ये आज आम्ही प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार करण भाऊ गायकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष पवन भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रचार रॅलीचं नियोजन केलं होतं। आम्हाला खूप ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला। अनेक लोकांनी जे स्वतःहून उमेदवाराचं औक्षण केलेलं आहे, माझ्या भगिनींनी उमेदवारांना शाली व हार घालून उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याची हमी दिलेली आहे व तसेच श्रद्धेय प्रकाशनाथा बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे का आपल्याला या भारतभूमीच्या या गरीब व तळागाळातल्या त्या सर्व तमाम बहुजन वर्गाला आज या सत्तेच्या ठिकाणी घेऊन जायचे। बाळासाहेबांनी अतिशय खात्रीने करण भाऊ गायकर यांच्यावर जबाबदारीने विश्वास टाकून या नाशिक लोकसभेची उमेदवारी त्यांना बहाल केलेली आहे व त्या उमेदवारीमध्ये प्रत्येक जण त्यांच्याबरोबर लहान मोठापासून तर प्रत्येक जण तळागाळातला माणूस त्यांच्या मागे उभा आहे। आम्ही या प्रचार रॅलीच्या माध्यमातून तमाम बांधवांना, हितचिंतकांना, वंचित बहुजन आघाडीच्या शिलेदारांना आम्ही कळकळीचं आवाहन करतो की आपण येत्या 20 तारखेला आपल्या मनात कुठलाही न्यूनगंड न ठेवता, कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण आपलं बहुमूल्य किमती मत हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार करण भाऊ गायकर, निशाणी गॅस सिलेंडर, अनुक्रमांक 6 या निशाणी समोर आपण बटन दाबायचं आहे व प्रचंड बहुमताने वंचित बहुजन आघाडीचा या नाशिक जिल्ह्याचा खासदार हा निवडून आणायचा आहे असं मी नाशिक जिल्हा शहर कमिटीच्या वतीनं, जिल्हा कमिटीच्या वतीनं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, निवेदन करतो व वंचित बहुजन आघाडीचाच विजय हा निश्चित होईल अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो। या ठिकाणी प्रचारामध्ये आज आमच्याबरोबर आमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण भाऊ गायकवाड, जिल्हा अध्यक्ष पवन भाऊ पवार, जिल्हा नेते वामनदादा गायकवाड, देवीदासजी घायवटे, आमचे जिल्हा उपाध्यक्ष भीमचंद चंद्रमोरे, अरुणजी शेजवळ, आमचे विश्वनाथजी भालेराव, या ठिकाणी सुरेखाताई लोखंडे, नितुताई सोनकांबळे, छायाताई गांगुर्डे व त्याचबरोबर डायनाभाई गांगुर्डे असे अनेक, बजरंग भाऊ शिंदे, अविनाश भाऊ शिंदे, अनेक लोक आमच्या बरोबर वंचितचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, आम्ही सर्व मोठ्या ताकदीने उमेदवाराच्या प्रचारासाठी पूर्ण मतदारसंघ व मतदारसंघातला आमचा देवळालीचा जो भाग आहे आम्ही तो पिंजून काढलेला आहे व ठिकठिकाणी वंचितच्याच बाजूने आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे।
या ठिकाणी वंचितची ताकद ही आणखी उभी मोठी करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. जय भीम, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक.